सादर करीत आहोत विभूतिभूषण बॅनर्जी लिखित पथेर पांचाली या मूळ बंगाली कादंबरीचा मराठी अनुवाद. अनुवादक डॉक्टर प्रसाद ठाकूर. आज ऐकूया या कादंबरीचा अंतिम भाग. भाग 61. आणखी नव्या वळणावर. कसाबसा 1 महिना उलटला. या कालावधीत सर्वजयानं खूप उपाययोजनांचा विचार केला, परंतु त्यातली एकही योजना तिला योग्य वाटली नाही की व्यवहार्य वाटली नाही. एकदा दोनदा तिला वाटलं पुन्हा निश्चंटीपूरला गेलं तर, पण तो विचार मनात येता क्षणी तिनं तो मागे दडपून टाकला. निश्चंटीपूरला जायचं तर तिथं ते मोडकळीला आलेलं घर सोडलं तर होतंच काय? जे काही होतं ते सगळं त्यांनी कर्ज फेडण्यासाठी विकून टाकलं होतं आणि उरलं सुरलं वाटून टाकलं होतं. जमिनीचा थोडासा तुकडा उरला होता, तोही आता नसल्यातच जमा होता. निश्चंटीपूरला न जाण्याचं दुसरं कारण म्हणजे निश्चंटीपूर सोडताना सर्वजयानं सगळ्या ओळखी पाळखीच्या स्त्रियांना आणि अगदी पोरासोरांना सुद्धा आपण आता कसे एका नव्या उज्ज्वल भविष्यात पदार्पण करणार आहोत हे सांगितलं होतं. अक्षरशः आपल्या भविष्याचं एक मोठंच गुलाबी असं चित्र तिनं त्यांच्यासमोर रेखाटलं होतं. आता फक्त निश्चंटीपूर सोडण्याचा अवकाश होता. ते सोडल्याबरोबर हरिहर रे हा किती विद्वान माणूस आहे ते जगाला दिसणार होतं. निश्चंटीपूरच्या कद्रू आणि अज्ञानी लोकांच्या इवल्याशा जगाबाहेर जणू एक फार मोठं जग हरिहरच्या आगमनाची वाट पाहत होतं. आणि खरोखर काही प्रमाणात तसं घडलंही. जवळपास 1 वर्ष झालं त्यांचे दिवस थोडे पालटले होते, परंतु ते वर्षही पूर्ण झालं नाही तोवर सर्वजया पुन्हा त्याच दारिद्र्यानं गांजून निघाली होती. अशा परिस्थितीत वैधव्याची वस्त्रे नेसून गावाकडे परत जाण्याची कल्पनाही सर्वजयाला सहन होणार नव्हती. त्या कल्पनेनंच तिचा थरकाप झाला. गावाकडे परत जाण्यापेक्षा मुलाला सोबत घेऊन बनारसच्या रस्त्यावरून भीक मागितलेली काय वाईट? कारण इथं निदान तिला कोणी ओळखणारं तरी नव्हतं किंवा चेष्टा करणारंही कोणी नव्हतं. एके दिवशी रामकृष्ण मिशनकडून कोणी एक माणूस चौकशी करत आला. कुठल्या तरी श्रीमंत लोकांना म्हणे त्यांच्या घरी काम करण्यासाठी म्हणून ब्राह्मण स्त्री हवी होती. ते ऐकून सर्वजयानं सुटकेचा निश्वास टाकला. तशा संकटप्रसंगी कुठलाही मार्ग दिसत नसताना तो निरोप ऐकून सर्वजयाला जणू सुटकेचा मार्ग सापडला. सर्वजया लगेचच त्या लोकांना भेटायला गेली. त्यानंतर थोड्याच दिवसांनी सर्वजयाला त्यांच्यासोबत बाहेरगावी जावं लागणार आहे म्हणून सांगण्यात आलं, कारण ती माणसं कायमची बनारसमध्ये राहणार नव्हती. गावाकडे जाताना तिलाही ते सोबत नेणार होते. गावाकडचं त्यांचं घरसुद्धा बनारसमधील त्यांच्या घराप्रमाणेच प्रचंड होतं. सर्वजयानं भीतच त्या घरात पाऊल ठेवलं. पाऊल ठेवताच टाळ्यांचा कडकडाट झाला. अर्थातच तो तिच्या स्वागतासाठी नव्हता, तर बनारसहून आलेल्या त्या श्रीमंत लोकांसाठी होता. तो स्वागत समारंभ पार पडल्यानंतर त्या घराची मालकीण सर्वजयाजवळ आली. त्या स्त्रीचं व्यक्तिमत्व अत्यंत प्रभावी होतं. तरुण वयात तर ती निश्चितच फार सुंदर दिसत असावी. ती आज जवळपास 50 वर्षांची असावी. सर्वजयानं खाली वाकून तिला नमस्कार केला. ती म्हणाली, "अरे असू दे, या घरात तुझं स्वागत आहे. या वयात ही विधवेची वस्त्र, बिचारी. हा तुझा मुलगा आहे का? छान आहे हो. नाव काय आहे त्याचं?" सगळे लोक आपल्याकडेच पाहत आहेत हे पाहून सर्वजयाला फारच अवघडल्यासारखं झालं. त्यांचे ते न संपणारे प्रेम, ती उत्सुकता, हे सारं पाहून तिला फारच अस्वस्थ वाटू लागलं. थोड्या वेळानं एक नोकर स्त्री तिला एका खोलीत घेऊन गेली, तेव्हा कुठे सर्वजयाला थोडं बरं वाटलं. दुसऱ्याच दिवशी लगेचच सर्वजया स्वयंपाकघरातील कामावर रुजू झाली. तिथं तिच्याखेरीज आणखीही 4-5 स्वयंपाकी होते. एवढंच नव्हे तर तिथं 3 ते 4 स्वयंपाकघरं होती. शाकाहारी स्वयंपाकघर स्वतंत्र होतं, तर मांसाहारी पदार्थांसाठी दुसरं स्वतंत्र स्वयंपाकघर होतं. मिठाई, शिरा हे पदार्थ तयार करण्यासाठी आणखी एक स्वतंत्र स्वयंपाकघर होतं. तिथं कितीतरी नोकर आणि मोलकरणी होत्या. पुरुषांसाठीची बैठकीची खोली सोडली तर आतल्या बाजूला सगळं स्त्रियांचंच राज्य होतं. आणि त्या पलीकडे असलेल्या स्वयंपाकघरामध्ये आणखी काही खोल्यांमध्ये नोकरांचा वावर असे. घरातल्या स्त्रिया स्वयंपाकघरात क्वचितच आलेल्या दिसत. सर्वजयाला कोणतं काम द्यावं असा प्रश्न निर्माण झाला. वस्तुतः सर्वजयाला आपण चांगला स्वयंपाक करतो असा आत्मविश्वास होता, म्हणून मग तिनं शाकाहारी भाज्या तयार करण्याची जबाबदारी स्वीकारली.
गावाकडे असतानाची तिची स्वयंपाक करण्याची काटकसरीची पद्धत आणि इथली पद्धत यात पूर्णपणे भेद होता. इथं पदार्थ तयार करताना सगळ्या वस्तू कशा मुबलक प्रमाणात उपलब्ध होत्या, हे सारं पाहून तिला फारच आश्चर्य वाटलं. सुरुवातीचे 2 महिने घराची मालकीण सर्वजयाची विचारपूस करत असे. तिला फार काम पडू नये याची काळजी घेत असे. परंतु जसजसा काळ उलटत गेला तसतशी इतर नोकरांसारखीच तीही एक होऊन गेली आणि नेहमीच्या कामाच्या रेट्यात स्वतःची वेगळी ओळखही विसरून गेली. सकाळपासून कामाला सुरुवात केल्यानंतर दुपारी 2 वाजेपर्यंत अजिबात उसंत म्हणून नसायची. ते सगळं काम उपसता उपसता सर्वजया अगदी थकून जायची. तशा त्या धगधगत्या चुलीपुढे इतका वेळ थांबायची तिला मुळीच सवय नव्हती आणि एवढं सगळं अन्न झाल्यानंतर अन्नावरची वासना चढून जायची. शिवाय जेवणही फारसं उरतच नसे. इतर स्वयंपाकी मात्र चापून जेवत. अक्षरशः एखादा पदार्थ तयार झाल्यानंतर तो वाढायला जाण्यापूर्वी ते स्वयंपाकी त्यातला काही भाग आपल्यासाठी काढून ठेवत. एवढंच नव्हे तर काही नोकर पदार्थ चोरून बाहेरही पाठवीत. सर्वजया मात्र विधवा धर्माचं पालन करायचं म्हणून एकदाच जेवत असे. एके दिवशी भाताचं ते भलं मोठं भांडं खाली उतरवताना एकदम तिरकं झालं आणि त्यातलं उकळतं पाणी सर्वजयाच्या पायावर सांडलं. दयाळू मालकीनबाईंनी त्याची दखल घेऊन सर्वजयाला असली जड कामं देऊ नका म्हणून सांगितलं आणि तिची रवानगी दुसऱ्या स्वयंपाकघरात केली. अपू आणि सर्वजया तळमजल्यातील एका लहानशा खोलीत राहायचे. तिथल्या भिंतींना भले मोठे तडे गेलेले होते आणि गिलाव्याला बऱ्याच ठिकाणी पोपडे आलेले होते. खालच्या ओलसर जमिनीतून असला काही कुजका वास यायचा की बनारसच्या त्या भयंकर खोल्या बऱ्या असं म्हणायची वेळ यायची. त्या खोलीत शिरताना अपू नेहमी हेच म्हणायचा. खरं म्हणजे तळमजल्यातल्या त्या खोल्यांकडे मालकांचं मुळीच लक्ष नव्हतं. तिथल्या नोकरांनी आणि स्वयंपाक्यांनी आपल्या मनानंच त्यांचा ताबा घेतला होता. त्या वाड्याच्या वरच्या मजल्यावरील सगळ्या खोल्या अपूनं हिंडून पाहिल्या. त्या खोल्यांना मोठमोठे दरवाजे आणि खिडक्या होत्या. खिडक्यांना काचेची मोठमोठी तावदानं लावलेली होती. लाकडी टेबल इतके चकचकीत होते की त्यांच्यात चेहरा दिसला असता. जमिनीवर नक्षीदार अशा चटया अंथरलेल्या होत्या. भिंतीवर एवढे प्रचंड आरसे लावलेले होते की अपूला त्या आरशांमध्ये आपलं संपूर्ण प्रतिबिंब दिसलं. बापरे, एवढे मोठमोठे आरसे कुठून बरं आणले असतील? किंवा असं तर नसेल त्यांनी काचेचे लहान लहान तुकडे जोडून ते तयार केले असतील? एका खोलीला मात्र कुलूप लावलेलं होतं. क्वचित प्रसंगी नोकर साफसफाई करण्यासाठी म्हणून ती खोली उघडत. एके दिवशी सकाळी जेव्हा ती खोली उघडली गेली तेव्हा उत्सुकतेपोटी अपूनं तिच्यात प्रवेश केला. तिथं भली मोठी चित्रं लावलेली होती. नक्षीदार फर्निचर, आरसे, संगमरवरी पुतळे असं बरंच साहित्य तिथं मांडून ठेवण्यात आलेलं होतं. ते संगमरवरी पुतळे अपूला बाहुल्यांसारखेच वाटले. त्या सगळ्या गोष्टींकडे आश्चर्यचकित डोळ्यांनी पाहत अपू ती सगळी खोली हिंडून आला. तेवढ्यात छोटू या नोकराचं त्याच्याकडे लक्ष गेलं. अपूला दरडावत तो म्हणाला, "ए पोरा, तू इथं काय करतोयस? आत कशाला आलास?" आज अपूला कदाचित मार खावाच लागला असता, परंतु तिथूनच निघालेल्या एका मोलकरणीनं त्याला वाचवलं. ती म्हणाली, "ए छोटू, सोड त्याला. त्याची आई इथं काम करते तुला माहिती नाही का? आणि तो तर नुसतं पाहतोय ना, पाहू दे की, तुझं काय बिघडतंय?" माराच्या भीतीनं धास्तावलेल्या अपूनं मनोमन त्या मोलकरणीचे आभार मानले आणि तो चटकन तिथून निसटला. भाग 62. मातेचं वात्सल्य. 2 वाजेपर्यंत सर्वांची जेवणं आटोपल्यानंतर तिसरे प्रहरी सर्वजयाला थोडी मोकळीक मिळायची. थकलेली असली तरी तिला अपूला भेटावंसं वाटायचं, कारण रात्री काम संपवून खोलीत जाईपर्यंत तो झोपलेला असायचा. इथं आल्यापासून अपू आपल्यापासून दूर दूर जातोय की काय असंच तिला वाटत होतं. सारखं काम आणि काम, त्यामुळं मिळणारा थोडासा वेळ अपूसोबत घालवावा असं तिला वाटायचं. आई आलेली दिसताच अपू तिच्या कुशीत शिरला. मायेनं त्याचं तोंड कुरवाळत सर्वजया म्हणाली, "तिसऱ्या प्रहरी तू काय करतोस?" आनंदाने हसत अपू म्हणाला, "मी होय, वरच्या मजल्यावर असतो. तिथं ग्रामोफोन सुरू असतो ना, तो मी व्हरांड्यात बसून ऐकत असतो." सर्वजयाला फार आनंद झाला. ती म्हणाली, "या हवेलीतली मुलं तुझ्याशी खेळतात? त्यांच्याशी तुझी मैत्री झाली का? ते तुला जवळ बसवून घेतात?" "हो, अर्थातच, नेहमीच." हे सगळं धादांत खोटं होतं.
आजवर त्याला कोणीही बोलवलं नव्हतं की जवळ बसवून घेतलं नव्हतं. ग्रामोफोन सुरू झाल्याचा आवाज ऐकला रे ऐकला की तो हळूच वरच्या मजल्यावर जायचा आणि व्हरांड्यात उभा राहून गाणी ऐकायचा. ग्रामोफोन बंद झाल्यावर तो खाली यायचा. जिना उतरताना स्वतःशीच म्हणायचा, त्यात भ्यायचं काय कारण आहे? त्यांनी मला का कुठे निघून जा म्हणून सांगितलं? कोणी माझ्यावर ओरडले नाही की कोणी मला रागवले नाही. शिवाय त्यात रागवण्यासारखं काय? मी आपला बाहेरच्या वरांड्यात उभा राहून ऐकतो. मी का कुठे आत गेलो? खरंच ती चांगली माणसं आहेत. भ्यायचं काहीही कारण नाही. खरं म्हणजे ती मुलं अपूकडे मुळीच लक्ष देत नसत किंवा त्याला आपल्या खेळातही सामील करून घेत नसत. एक दिवशी रमण, तेबू, समीर, शांतू ही सगळी मुलं लाकडी फळीवर चकत्याने खेळत होती. त्या खेळाला ते कॅरम म्हणत होते. पण त्या खेळापेक्षा आपल्या गावाकडच्या कवड्यांचा खेळ अधिक मजेदार आहे असं अपूला वाटलं. एप्रिल महिन्यात मोठ्या मालकांच्या कन्येचा विवाह होणार होता. हळूहळू लांब लांबहून अगदी अलाहाबाद, गया, मुंगीर, बनारस, कलकत्ता इत्यादी अनेक गावाहून पाहुणे मंडळी लग्नासाठी जमू लागली. पाहुण्यांच्या त्या वर्दळीनं संपूर्ण हवेली गजबजून गेली. घराच्या मालकिणीनं सर्वजयाला बोलावून घेतलं आणि ती म्हणाली, अपूची आई, सध्या तुम्ही स्वयंपाकघरातलं काम थांबवा. लग्नासाठी इतकी मिठाई येते की तिची काळजी घेणं गरजेचं आहे. तुम्ही असं करा, जी मिठाई आणखी काही दिवस टिकू शकेल अशी मिठाई राखून ठेवत जा आणि राहिलेली वर खाण्यासाठी पाठवत चला. सकाळ संध्याकाळ इतकी मिठाई येत होती की तिची नोंद ठेवणंही अशक्य होऊन गेलं. अजून हंगाम आला नव्हता तरी देखील कोणीतरी टोपलीभर आंबेसुद्धा पाठवून दिले होते. त्या वस्तू वर पाठवताना अपूची आठवण येऊन सर्वजयाला फार वाईट वाटायचं. इतकं सगळं आहे, परंतु यातला एक तुकडाही मी माझ्या अपूला देऊ शकत नाही. तिथं कोपऱ्यात बसून दिलं ते अन्न तो मुकाट्याने खातो. यातलं पळीभर दूध मी त्याला दिलं तर ही सोधू लगेच पळत जाईल आणि चहाडी सांगेल. स्वतःच्या मुलाला मात्र ती पाहिजे तेवढं खाऊ घालते. दुष्टमेली. लग्नाच्या दिवशी हवेलीत प्रचंड गर्दी उसळली. नवरदेवाकडची मंडळी सकाळीच येऊन पोहोचली होती. संध्याकाळी वाजत गाजत वरात आली. सगळं अंगण गर्दीनं फुलून गेलं. नवरदेवासाठी खास लाल मखमली कापड लावलेलं आसन तयार करण्यात आलेलं होतं. त्यावर सुंदर असं छत्रही लावलेलं होतं. इतर मान्यवर पाहुण्यांसाठी अगदी कोच वगैरे ठेवून तशीच खास व्यवस्था करण्यात आलेली होती. पाहुण्यांवर सगळीकडून सुगंधी गुलाब पाण्याचा वर्षाव सुरू होता. ही सगळी गडबड सुरू असताना अपू मात्र आईला शोधत होता. परंतु एवढ्या गर्दीत ती कुठे सापडेल हे सांगणं कठीण होतं. वऱ्हाडी स्त्रिया अजूनही नटून थटून आणि बनारसी साड्या नेसून येतच होत्या. सगळा परिसर आनंदानं जणू झगमगत होता. गप्पा गोष्टी सुरू होत्या. हास्य विनोदाचे फवारे उडत होते. कोणीतरी गाणं म्हणणार होतं म्हणून मालकांची कनिष्ठ कन्या अरुणा कोणाला तरी हार्मोनियम आणायला सांगत होती. लग्न समारंभ आटोपल्यानंतर 2 दिवसांनी पुन्हा एक खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हवेलीतले काही हौशी कलाकार नाटक सादर करणार होते. त्यासाठी अंगणात स्टेज उभारण्यात आलेलं होतं. ती सगळी जागा गुलाबांच्या फुलांनी सुशोभित करण्यात आलेली होती. रात्री तिथं नाटक सादर होणार आहे म्हटल्याबरोबर अपूचा आनंद गगनात मावेना. अगदी संध्याकाळपासूनच तो एक चांगलीशी खुर्ची हेरून पुढे जाऊन बसला. पाहुणे येत जातील तसतशा हळूहळू खुर्च्या भरू लागल्या. अगदी शेवटच्या रांगेतील काही नोकर पुढे येऊन पाहुण्यांना योग्य त्या खुर्चीवर बसवत होते. काही उगीचच आपण मोठ्या गडबडीत असल्याचा आवणत होते. वाद्यवृंदानं नांदी सुरू केली. आता थोड्याच वेळात पडदा वर जाणार होता. तेवढ्यात गिरीश सरकार म्हणून त्या नाटकाचा कोणी संयोजक अपूजवळ आला. अपूला निरखून पाहत तो म्हणाला, कोण रे तू? नाटक सुरू होण्याची वाट पाहत बसलेला अपू त्या प्रश्नाने एकदम गोंधळलाच आणि काय उत्तर द्यायचं हे न उमजून तसाच बसून राहिला. अपूच्या उत्तराची वाट न पाहता गिरीश सरकार म्हणाला, उठ उठ इथं स्वतः मालक बसणार आहेत, उठ चटकन. अपूने मागे पाहिले, परंतु जमलेली ती गर्दी पाहून तो म्हणाला, पण मी आता कुठे जाऊ? मी संध्याकाळपासून बसलो इथं. आता मागच्या रांगेतही जागा उरलेली नाही. मग मी नाटक पाहणार तरी कसा? अपूला पुढे एक अक्षरही न बोलू देता गिरीश सरकारनं खसकन बोखटीला धरून त्याला खुर्चीतून बाहेर खेचलं. स्वतःला फार मोठा समजतोयस का? उद्धट कुठला, काही अक्कल आहे की नाही? इथं स्वतः मालक बसणार आहेत आणि तू त्यांच्या पुढ्यात बसतोस होय?
एका स्वयंपाकिणीचं पोर असून एवढं धाडस? मूर्ख कुठला! चल निघ इथून. जा तिकडे कुठेतरी जाऊन बस. काय झालं रे गिरीश, काय गडबड आहे? मागून कोणीतरी विचारत होतं. पाहिलं तर उद्धटपणा, अगदी मालकांच्याच खुर्चीत बसलाय. त्याला उठ म्हणून सांगतोय तर उलटून बोलतोय. दे की 2 थोबाडीत ठेवून. ते शब्द कानावर पडताच अपू हादरला आणि चटकन तिथून बाजूला गेला. तशा पराभूत आणि दुःखी मनस्थितीत त्याने इकडे तिकडे पाहिले. असे वाटू लागले की जणू सगळ्या लोकांचे डोळे आपल्याकडेच वळले आहेत. क्षणात त्याला वाटलं की तत्काळ बाहेर पडून दूर निघून जावं, परंतु तसं काही न करता तो एका खांबाआड आला. अपमानाच्या दुःखानं आणि संतापानं त्याच्या सगळ्या जाणीवा जणू बधीर झाल्या होत्या. फारच लाजिरवाणं वाटत होतं. ते सगळे लोक, ती नोकर माणसं काय म्हणत असतील? पण त्या पुढच्या खुर्च्या फक्त मालकांसाठीच आहेत हे आपल्याला तरी कुठं माहीत होतं? जाऊ दे, एवढ्या गर्दीत आपल्याला कोण ओळखतो? असेल कोणीतरी असंच त्यांना वाटेल. अपू स्वतःचीच समजूत काढू लागला. नाटक सुरू झालं, परंतु अपूचं लक्ष नाटकाकडे नव्हतंच. त्याचे डोळे सारखे इकडे तिकडे भिरभिरत होते. नोकर छोटू हंसाकृती तबक हातात घेऊन विडे वाटत फिरत होता. अपूनं वरच्या मजल्यावरील व्हरांड्याकडे पाहिलं. कदाचित आई तिथंच असेल. आता जे घडलं ते ऐकून तिला काय वाटेल? परंतु ती काळजी करायचं अपूला काहीच कारण नव्हतं. काय घडलं ते सर्वजयाला मुळीच माहीत नव्हतं. ती आणि इतर नोकर स्त्रिया त्यांच्या कामातच गर्क होत्या. भाग 63. वाळवंटातील हिरवळ. कोणा दुसऱ्याच्या घरात आणि तेही असं आश्रित म्हणून राहण्याची वेळ आजवर सर्वजयावर कधीच आली नव्हती. सुख असो वा दुःख, ती तिच्या घराची मालकीण होती. अगदी भयावह दारिद्र्यातही आपल्या घरावरील तिची सत्ता कधीच कमी झाली नव्हती. परंतु सध्या परिस्थितीच अशी ओढवली होती की तिला फार जपून पावलं टाकावी लागत होती. लोकांची खुशामत तर करावी लागत होतीच, वरून त्यांचं मन दुखावणार नाही याचीही काळजी घ्यावी लागत होती. नम्रतेनं केवळ झुकून नव्हे तर वाकून चालावं अशी लोकांची अपेक्षा होती. त्यांना राग येऊ नये म्हणून स्वतःच्या मनाला मुरड घालावी लागत होती. आश्रितांचं हे जगणं वरचेवर फारच असह्य होत चाललं होतं. हे दुसरं तिसरं काहीच नव्हतं, तर केवळ गुलामी होती. कितीही कष्ट केले तरी कोणाकडून कौतुकाचा शब्द ऐकायला मिळेल याची तिळमात्र आशा नव्हती. उलट भिकाऱ्याला तुकडा टाकावा त्याप्रमाणे जे दिलं जाईल ते गुडघे टेकून स्वीकारणं भाग होतं. ते सगळं असह्य होतं खरं, परंतु इलाज तरी कुठला होता? कुठं जायचं? मदतीसाठी कोणाकडे हात पसरायचा? शेवटी आयुष्यात हेच का वाढून ठेवलेलं होतं? एक स्वयंपाकीण म्हणूनच का आयुष्याची सांगता होणार होती? हवेलीतील लग्न समारंभाचा उत्साह अजून ओसरला नव्हता. आज तर खास स्त्रियांसाठीच मेजबानीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. अंधार पडू लागला तसतशा हवेलीच्या मागच्या दारी घोडागाड्या येऊन थांबू लागल्या. त्यातून पाय उतार झालेल्या घरंदाज स्त्रिया संगमरवरी जिन्यांवर अंथरलेल्या निळ्या मखमली पायघड्यांवरून वरच्या मजल्यावर जाऊ लागल्या. आजही संपूर्ण हवेली रोषणाईनं झगमगत होती. दिवाणखान्यातील झुंबरातले दिवे आकर्षकपणे लकाकत होते. घरातल्या लेकीसुना नटून थटून आलेल्या त्या स्त्रियांचं स्वागत करून त्यांना वरच्या मजल्यावर पाठवत होत्या. काही हलकेच स्मितहास्य करत होत्या, काही मोठमोठ्यानं हसत होत्या, काही घाईनं जिना चढत होत्या, तर काही अगदीच मंदपणे पावलं टाकत होत्या. त्यातल्या कितीतरी स्त्रिया अत्यंत सुंदर होत्या. जिन्यावर टाकलेल्या निळ्या पायघड्यांवरून हळूहळू वर जाणारी ती स्त्रियांची वरात फारच सुंदर दिसत होती. जिन्याच्या पायथ्याशी एका खांबाजवळ उभा असलेला अपू मंत्रमुग्ध होऊन ते मनोहर दृश्य पाहत होता. यापूर्वी त्याने असं सुंदर दृश्य कधीही पाहिलेलं नव्हतं किंवा त्याची कधी कल्पनाही केलेली नव्हती. लग्नाच्या दिवशी रात्री हेच दृश्य हवेलीत अवतरलं होतं, परंतु त्या दिवशी झोपी गेल्यामुळं अपूला ते पाहता आलं नव्हतं. जिन्यावरून चढ उतार करणाऱ्या तरुण मुलींमध्ये अपूला सुजाता फार आवडली. ती या हवेलीतलीच होती. ती सारखी खाली यायची आणि आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करून त्यांना वर घेऊन जायची. सुजातानं चायना क्रेप कापडाचं सुंदर ब्लाऊज घातलेलं होतं. त्याचा सोनेरी रंग तिच्या गोऱ्यापान गोल दंडावर फारच खुलून दिसत होता. आपला एक हात पाहुण्यांच्या कमरेभोवती टाकून आणि आपलं मस्तक हळूच त्यांच्या खांद्यावर ठेवून ती त्यांच्यासह जिन्याकडे चालू लागायची. जिन्याच्या वरच्या बाजूला या हवेलीची दुसऱ्या क्रमांकाची सुंदर सून मेजाबहू उभी होती.
वयानं तिशीच्या आसपास असलेली मेजाबहू अत्यंत सुंदर होती. लाल काठाचं नारंगी पातळ ती नेसली होती. डोक्यावर घेतलेल्या पदराला हिरे जडीत पिन लावलेली होती आणि गळ्यात घातलेली सोन्याची सडपातळ साखळी झुंबराच्या प्रकाशात चमकत होती. आजूबाजूच्या इतर स्त्रियांच्या मानाने ती गंभीर आणि काहीशी खिन्न वाटत असली तरी तिच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारचा भारदस्तपणा होता. नुकताच तिचा एक कर्ता बंधू मरण पावला असल्यानं तिच्या मूळच्या मोहक चेहऱ्यावर आणि उजळ अंगकांतीवर काहीसं दुःखाचं सावट पसरलं होतं. परंतु कदाचित त्यामुळेच तिचा सुंदर चेहरा अधिकच लोभस वाटत होता. मेजाबहू इतकं आणखी कोणी सुंदर असू शकेल याची कल्पनाही अपू करू शकत नव्हता. वस्तुतः मेजाबहू दिसेपर्यंत असं अप्रतिम सौंदर्य जगात असू शकतं याची त्याला तरी कुठे कल्पना होती. खरं म्हणजे तोही आज प्रथमच तिला पाहत होता. कारण भावाच्या निधनामुळे अनेक दिवस मेजाबहू माहेरी गेली होती. अपूचे डोळे त्या सुंदर चेहऱ्यावरून दूर व्हायला तयार नव्हते. पापणीही न हलवता तो ते असामान्य सौंदर्य पाहत होता. तो झगमगता प्रकाश, आजूबाजूला वावरणाऱ्या रंगीबेरंगी वस्त्रातील त्या असंख्य स्त्रिया, दागिन्यांचा लखलखाट, अत्तराचा घमघमाट, गप्पा गोष्टी, हास्यविनोद आणि वातावरणात पसरलेले संगीताचे सूर हे सारं पाहून अपू पुरता संमोहित झाला. मनावर कसली तरी नशा चढली आहे असं वाटू लागलं. मेजबानी अशीच सुरू राहावी, मेजाबहूकडे असंच पाहत राहावं. थोड्या वेळानं जिन्याच्या पायथ्याशी एका कोपऱ्यात कोणीतरी एक अनोळखी मुलगा उभा असल्याचं मेजाबहूच्या लक्षात आलं. गेले काही दिवस बाहेरगावी गेल्यामुळं हवेलीत आणखी कोण नवी माणसं आली आहेत ते तिला माहीत नव्हतं. 4 पायऱ्या उतरून खाली येत मेजाबहू म्हणाली, "अरे बाळ, वर ये ना. खाली का थांबलायस? कुठून आलास तू?" हवेलीत प्रवेश करीत असलेल्या नव्या पाहुण्यांकडे पाहत रंगून गेलेला अपू कोण बोलत आहे हे पाहण्यासाठी वळला. पाहतो तर मेजाबहू त्याच्याशी बोलत होती. बापरे, त्याच्या डोळ्यांवर आणि कानांवर विश्वासच बसेना. असं अप्रतिम सौंदर्य आपल्याशी बोलेल असं त्याला कधीही वाटलं नव्हतं. अपू इतका लाजला आणि इतका गोंधळून गेला की मेजाबहू सांगत होती त्याप्रमाणे वर जावं की तिथून तत्काळ पळून जावं हेच त्याला ठरवता येईना. तो मुखस्तंभासारखा नुसताच उभा होता. तोवर राहिलेल्या पायऱ्या उतरून मेजाबहू त्याच्याजवळ आले. "कुठून आलायस बाळ तू?" मोठ्या मुश्किलीनं त्याच्या तोंडून 4 शब्द बाहेर पडले. मी म्हणजे माझी आई तिथं असते." आता थोड्याच वेळात हा एक स्वयंपाकिणीचा मुलगा आहे हे लक्षात आल्याबरोबर ती कोणाला तरी बोलवून आपल्याला बाहेर फेकून देईल असंच त्याला वाटू लागलं. परंतु तसं काही झालं नाही. गोंधळलेली मेजाबहू पुढे म्हणाली, "तुझी आई इथं असते? कोण? सांग बरं, तुम्ही कधीपासून इथं आलाय?" कसेबसे शब्दाला शब्द जोडत अडखळत अडखळत का होईना आपण कोण आहोत ते अपूनं सांगितलं. गावाहून परत आल्यावर अलीकडेच आपण असं काही ऐकल्याचं मेजाबहूलाही आठवलं. "तुम्ही बनारसहून आलाय का? तुझं नाव काय?" अपूचे ते मोठमोठे आणि निरागस परंतु भ्यालेले डोळे पाहून मेजाबहूला त्याची फार दया आली. "ये, वर उभा राहून पहा. तुला समारंभ पाहायचाय ना? मग खाली का थांबलास? ये वर ये." मेजाबहूनं पुन्हा आग्रह केला. अपू एखाद्या चोरासारखा भीत पावलं टाकत मेजाबहूच्या मागोमाग चालू लागला. वरच्या दिवाणखान्यात या भिंतीपासून त्या भिंतीपर्यंत पसरलेल्या गालिच्यावर स्त्रियांचा समुदाय बसला होता. एका बाजूला चिनी मातीच्या फुलदाण्यांची मोठीच रांग लावलेली होती आणि त्यांच्यातून गुलाब पुष्पांची आकर्षक रचना केलेली होती. तिथंच कोपऱ्यात एक छानदार ऑर्गनसुद्धा होता. बराच आग्रह झाल्यानंतर इतका वेळ आढेवेढे घेणारी ती मुलगी मोठ्या ऐटीत उठली आणि ऑर्गनसमोरील स्टुलावर जाऊन बसली. ऑर्गनमधून मनासारखे सूर निघू लागताच ती हसली आणि सुरेल आवाजात गाऊ लागली. ती दिसायला फारशी सुंदर नसली तरी तिचा आवाज मात्र फार उत्तम होता. त्यानंतर आणखी एका मुलीला गाण्याचा आग्रह करण्यात आला. त्यानंतर मेजाबहूची कन्या लीला हिनं हावभाव करीत एक विनोदी गाणं सादर केलं आणि सर्वांना अगदी पोट भरून हसवलं. लीला आईसारखीच सुंदर होती आणि तिचं हास्यही तसंच अत्यंत मोहक होतं. वर येऊन आई हे सगळं पाहत का नाही अपू विचार करत होता. आता यावेळी कुठं असेल ती? कुठल्या अंधाऱ्या स्वयंपाकघरात गाडून घेतलं असेल कोण जाणे? हे सारं आईला पाहायला मिळालं पाहिजे. तिला तरी अशी संधी पुन्हा कधी मिळणार? भाग 64 प्रेमाचं कोडं. त्यानंतर एके दिवशी
अपू व्हरांड्यात फिरत असताना मेजाबहूची कन्या लीला जिना उतरून खाली आली. अपूला पाहताच ती म्हणाली, "अरे थांब, तुझं नाव काय? अपू होय ना? माझी आई मला त्या नावाने हाक मारते, पण माझं नाव श्री अपूर्व कुमार रॉय असं आहे." हवेलीतल्या एका सुंदर मुलीने आपल्याला हाक मारलेली पाहून अपूला थोडं आश्चर्यच वाटलं, कारण हवेलीतली इतर मुलं त्याच्याकडे लक्षही देत नसत किंवा त्याच्याशी बोलतही नसत. लीला जवळ येऊन उभी राहिली. किती मोहक चेहरा होता तिचा. रानुदी, अतासी, अमला या सगळ्या सुंदर होत्या, यात शंकाच नव्हती. परंतु त्यानंतर त्याने त्यांच्याहून सुंदर असं काही पाहिलेलंही नव्हतं. हेही तेवढंच खरं होतं. या हवेलीत आल्यापासून त्याच्या सगळ्या कल्पनाच बदलू लागल्या होत्या. विशेषतः मेजाबहूला पाहिल्यानंतर तर सौंदर्याविषयीची त्याची कल्पना पार बदलून गेली होती. लीलासुद्धा तिच्या आईसारखीच सुंदर होती. मेजवानीच्या दिवशी लीलाने एक छान विनोदी गाणं सादर केलं होतं. त्यातलं थोडं अपूनं ऐकलं होतं खरं, परंतु गाणं ऐकण्याऐवजी तो तिच्याकडे पाहण्यातच अधिक रंगून गेला होता. "तुम्ही इथं कधीपासून आलाय? गेल्या वेळी आम्ही होतो तेव्हा तू नव्हतास." "आम्ही फेब्रुवारी महिन्यात आलो." "पण कुठून आलात?" "बनारसहून आलो. आम्ही तिथं असताना वडील गेले म्हणून मग." जे काही घडत होतं त्यावर अपूचा विश्वासच बसत नव्हता. हवेलीतली इतर मुलं त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करीत असताना मेजाबहूची कन्या लीला त्याला हाक मारते आहे, त्याच्या जवळ आली आहे, त्याच्याशी बोलते आहे आणि त्याच्या आयुष्याविषयी उत्सुकतेने काही विचारते आहे, ही गोष्ट खरंच अत्यंत अशक्य कोटीतील होती. "चल, आपण की नाही माझ्या अभ्यासाच्या खोलीत जाऊ. आता माझे गुरुजी येतीलच. चल." "मी सुद्धा येऊ?" "वेडाच आहेस. मी तुलाच तर सांगते. लाजेल काय झालं? अजून तू माझी अभ्यासाची खोली पाहिली नाहीस वाटतं. ती ती तिथं व्हरांड्यात एका बाजूला आहे." ती खोली फार मोठी नसली तरी छानच होती. तिथं एक संगमरवरी टेबल आणि नक्षीदार खुर्च्या होत्या. भिंतीवर मोठं रंगीत चित्र असलेलं कॅलेंडर लावलेलं होतं. प्रत्येक भिंतीवर तसबिरी लावलेल्या होत्या. त्याचप्रमाणे एका भिंतीवर घड्याळ लावलेलं होतं. खोलीत एक पुस्तकांचं कपाटसुद्धा होतं. आपली कातडी पिशवी उघडून दाखवत लीला म्हणाली, "ही चित्र पाहिलीस? माझ्या गुरुजींनी आणून दिलेत. मी भागाकार शिकेन त्यावेळी ते मला आणखी चित्र आणून देणार आहेत." "तुला भागाकार येत नाही का?" "तुला येतो?" खालचा ओठ दाबून धरत तुच्छतेनं अपू म्हणाला, "खूप दिवसापूर्वी शिकलो होतो खरं." दाताखाली ओठ आवळल्यामुळं अपूचा सुंदर चेहरा अधिकच आकर्षक दिसू लागला. लीला हसली आणि त्याच्या ओठावर टिचकी मारत म्हणाली, "तू ही गंमतच करतोस. हे काय आहे? तीळ? छान दिसतो तुला. तू किती वर्षाचा आहेस? 13 ना? मी 11 वर्षांची आहे. त्या दिवशी तू म्हटलेलं गाणं मला फार आवडलं. तुला गाणं म्हणता येतं?" "हो, माझ्या वडिलांकडे गाण्याचं पुस्तक होतं, त्यातून मी शिकलोय." "मग गा की." एखादी कळसूत्री बाहुली डुलते त्याप्रमाणे मान हलवीत एक बंगाली गाणं अपूनं म्हटलं. लीला खदाखदा हसू लागली. ती म्हणाली, "तू फार हसवतोस बाबा." लीलाचा तो शेरा ऐकून अपूची छाती आनंदानं फुलून आली. तो म्हणाला, "आणखी म्हणून दाखवू का? मला खूप गाणी येतात." आणि त्याने वर आढ्याकडे पाहत आणखी काही गाणी म्हणून दाखवली. त्या बंगाली गाण्यामधलं तिला काहीच कळत नव्हतं, परंतु तरीही ती मनापासून दाद देत नुसतीच हसत होती. आपल्या कातडी पिशवीतून फाउंटन पेन काढत लीला म्हणाली, "थांब हा, मी लिहून घेते. पुन्हा म्हण बरं." अपू पुन्हा गाऊ लागला आणि गाता गाताच थांबला. "तू तो टाक शाईत बुडवलंच नाहीस, मग कसं लिहिशील तू?" "अरे, हा फाउंटन पेन आहे. त्याला शाईत बुडवायची गरज नसते. तुला माहीत नाही?" लीलानं तो फाउंटन पेन अपूच्या हातात दिला. सर्व बाजूनी त्याला बारकाईनं पाहून घेत अपू म्हणाला, "छानच आहे. याला एकदाही शाईत बुडवावं लागत नाही." "तसं नाही काही, पण त्यात शाई भरावी लागते. हे बघ, मी तुला दाखवते." "छान. मला जरा पुन्हा एकदा पाहू दे बघू." हसत हसत तो पेन अपूच्या हातावर ठेवत लीला म्हणाली, "पाहू दे कशाला? तुलाच आता तो कायमचा घे." अपू आश्चर्याने लीलाकडे पाहू लागला. गोंधळून जाऊन हात मागे घेत तो म्हणाला, "नको नको, मला नको." "का?" "नको, खरंच नको." दुखावल्यासारखी होऊन लीला म्हणाली, "का घेत नाहीस? बाबांना सांगून मी दुसरा मागवीन. तू हा घे. हात पुढे कर बघू. छान. आता तो मला परत करायची गरज नाही." अपूला ते सगळं कल्पनेच्या पलीकडचं वाटत होतं. "पण समज याबद्दल तुला कोणी दोष दिला तर?" "फाउंटन पेन दिला म्हणून?" "कोणीही मला दोष देणार नाही. उलट मीच आईला सांगेन अपूर्वला पेन दिला म्हणून. त्यानंतर मी बाबांकडून दुसरा घेईन."
तुला माझ्या बाबांची तस्वीर पाहिजे आहे? ती बघ, त्या कॅलेंडरच्या पलीकडे आहे. मग लीलानं त्याला आणखी काही फोटो दाखवले. पुस्तकांचं कपाट दाखवत ती म्हणाली, ही पुस्तकं मला गुरुजींनी आणून दिलीत. तू शाळेत जातोस की नाही? मध्यंतरीच्या बनारसमधला तो थोडासा कालावधी सोडला तर अपूची शाळा पुन्हा बंदच झाली होती. तो म्हणाला, बनारसला असताना जात होतो, पण इथं अजून काही जमलं नाही. हे सांगताना म्हटलं तर द्विधाचित्त होऊन किंवा म्हटलं तर लाज वाटून तो थोडासा घुटमळला. परंतु त्याच्या बोलण्याचा एकंदरीत सूर असा होता की शाळेत न जाणं ही जणू मोठी अभिमानाची गोष्ट आहे. एक जाडजूड सचित्र पुस्तक चाळत तो म्हणाला, हे पुस्तक मला वाचायला देशील? का नाही, जरूर घेऊन जा. इथं ढिगभर पुस्तकं पडले आहेत. आईच्या कपाटात मुकुल या मासिकाचे बांधणी करून आणलेले संचसुद्धा आहेत. तेही मी तुला देईन. माझ्याकडेही काही पुस्तकं आहेत. आणू का? कशाला? आपण तुझ्या खोलीत जाऊ. मोठीच पंचायत झाली. लीलाला आपल्या त्या खोलीत घेऊन जायचं म्हणजे अपूला फारच अवघड वाटू लागलं. तिथं कुठलंही फर्निचर किंवा म्हणावं असं काही साहित्य तर नव्हतंच. उलट सगळं दारिद्र्याचंच प्रदर्शन होतं. उशांचे अभ्रे फाटले होते, तर लक्तर झालेल्या गोधड्या घडवंचीवरून खाली लोंबत होत्या. परंतु लीला संकोच न करता सरळ त्या खोलीत शिरली. अपूनं आपली पुस्तकांची पेटी उघडून दाखवली. मोठ्या अभिमानानं आपली छापून आलेली गोष्ट लीलाला दाखवत तो म्हणाला, हे माझं लेखन, माझं नाव देखील छापून आलंय, पहा, बघू बघू. तो बनारसमधील शाळेचा तो अंक होता. मोठ्या उत्सुकतेनं लीलानं तो अंक हातात घेतला. अपूची गोष्ट आणि तिच्यावर त्याचं नाव छापून यावं हीच हरिहरची तळमळ होती. त्यासाठी त्याने त्यागही केला होता. परंतु मुलाचं छापून आलेलं नाव पाहावं हे त्याच्या नशिबीच नव्हतं. हरिहरचा मृत्यू होऊन 3 दिवस उलटल्यानंतर तो अंक प्रकाशित झाला होता. लीला गोष्ट वाचू लागली. छापील मजकुरावरून फिरणाऱ्या लीलाच्या डोळ्यांकडे आणि ओठांकडे पाहत अपू मुकाट्याने बसून राहिला. गोष्ट वाचून संपल्यावर विचारात हरवलेली लीला थोडा वेळ तशीच शांतपणे बसून राहिली आणि नंतर कौतुकाने अपूकडे पाहू लागली. फार सुंदर गोष्ट आहे, मी आईला दाखवण्यासाठी घेऊन जाते. अपू इतका संकोचला की त्याचा अक्षरशः चोळामोळा झाला. नको नको, आईला कशाला? परंतु लीला ऐकणार नव्हती. तिने तो अंक ठेवूनच घेतला. तुझ्या नावाखाली निश्चंडीपूर असं छापलंय. कुठं आहे ते? ते आमचं मूळ गाव आहे. तिथं आमचं घर आहे. आम्ही बनारसमध्ये फक्त वर्षभर तेवढे होतो. तेवढ्यात तिथे मोकादा ही मोलकरीण उगवली. तू इथं बसलेस होय? काय पण जागा शोधून काढली आहे. तिकडे तुझे गुरुजी वाट पाहतायत. मी तुला सगळीकडे शोधते. मला काय माहीत तू असल्या घाणेरड्या खोलीत येऊन बसले असशील म्हणून. चल चल, लवकर चल. तू जा ग, मी येते, जा. पण इथं बसणं चांगलं नाही ताईसाहेब. त्या वासानंच तुमचं डोकं दुखायला लागेल. हे लोक असले हे तबेले साफ तरी करतात की नाही कोणास ठाऊक. काय घाणेरडा वास येतोय. चला चला बघू लवकर. मी येणार नाही. तू जा, आणि आज मी अभ्यासही करणार नाही. जा, आईला जाऊन सांग. इथं येऊन नाक खुपसायला सांगितलं कोणी तुला? तोंडातल्या तोंडात काहीतरी बडबडत मोकादा तेथून पळाली. अपू म्हणाला, याबद्दल तुझी आई तुला रागावणार नाही? तू तिला असं का बोललीस? दुसऱ्या दिवशी दुपारी अपू खोलीत झोपला असताना त्याला कोणीतरी हलवून जागं केलं. त्यानं डोळे उघडून पाहिलं तर लीला हसत हसत त्याच्याचकडे पाहत होती. तिचे मोठमोठे डोळेसुद्धा जणू हसत होते. अपू एकदम उठून बसला. लीला म्हणाली, छानच आहे. दुपारी का झोपलास? मी किती हाका मारल्या तुला, पण तुझं उत्तरच नाही, म्हणून आत आले. तर छानपैकी झोपलायस की. आज तू अभ्यासाच्या खोलीत दिसली नाहीस. तुला मी किती शोधलं. लीलानं तो गोष्टीचा अंक परत आणला होता. ती म्हणाली, मी काल रात्री आईला तुझी गोष्ट वाचून दाखवली. नंतर तिनं स्वतः पुन्हा एकदा वाचली. अपूला इतका आनंद झाला की त्याला लाजल्यासारखं झालं. मेजाबहूनं त्याची गोष्ट वाचली होती. लीला पुढे म्हणाली, चल आपण अभ्यासाच्या खोलीत जाऊ. मी तुझ्यासाठी मुकुल मासिकाचे बाइंड केलेले खूप अंक आणलेत. अपू दोरीवर टाकलेल्या कपड्यांकडे पाहत होता, कारण तिथं त्याचे कपडे वाळत होते. आहे त्या कपड्यांवर बाहेर कसं पडायचं, म्हणून तो म्हणाला, मी आता नाही येणार. का? कोड्यात पडलेली लीला म्हणाली. ओठ दाबून ती गालातल्या गालात हसत म्हणाली, चल की. अपूही हसला आणि मग हसता हसता तो खिदूळच लागला. हसायला काय झालं? सांग बघू, सांग, आत्ताच्या आत्ता सांग, लीला म्हणाली. अपूनं काही न बोलता फक्त नजरेनंच दोरीवर टाकलेल्या कपड्यांकडे निर्देश केला. त्याची अडचण लक्षात येताच लीलानं उठून कपडे चाचपले. खरंच ते ओले होते.
कपडे अजून वाळले नाहीत. ठीक आहे, तू इथंच थांब, मी जाऊन पुस्तकं घेऊन येते. आणि फाउंटन पेन कुठे आहे? तो चालतोय ना नीट? तिनं ती सगळी मासिकं आणि पुस्तकं आणल्यानंतर ते दोघं बराच वेळ वाचत बसले. अगदी शेजारी शेजारी गुडघ्यांवर बसून आणि वाक वाकून त्यातली चित्रं ते पाहत होते. आधीच इतका उकाडा होता की कपडे अंगावर ठेवावेसे वाटत नव्हते. शिवाय ते वाळायलाही टाकले होते म्हणा. अपू जवळपास उघडाच बसला होता. लीलाचे रेशमी केस त्याच्या दंडाला आणि खांद्यांना स्पर्श करीत होते. त्या अनामिक स्पर्श संवेदनांनी त्याचं मन मोहरून येत होतं. पुस्तकातली नजर काढून घेत लीला म्हणाली, तू एक गाणं म्हण ना. तूही म्हणशील? हो, म्हणेन की. लग्नाच्या दिवशी ऐकलं नाहीस का? तेवढ्यात तिथं मोकादा डोकावली. तिच्या हातात दुधाचं भांडं होतं. अगं माझ्या लाडके, तू इथं बसली आहेस होय? तरी मला वाटलंच होतं तू इथंच असशील म्हणून. तुला मी कितीही शोधलं. चल, एवढं हे दूध पिऊन टाक, थंड होते. लीला म्हणाली, असं कर, तू ते दूध इथं ठेव, भांडं नंतर घेऊन जा. मोकादा निघून गेल्यावर थोडा वेळ आणखी चित्र वगैरे पाहिल्यावर लीलानं ते दुधाचं भांडं उचलून अपूच्या हातात दिलं आणि ती म्हणाली, यातलं अर्ध दूध तू पी. नाही नाही, एकदम गोंधळून जाऊन अपू म्हणाला, प्रत्येक वेळी तुझी फार विनवणी करावी लागते बाबा. तू असं कसं आहेस रे? हे पहा, हे आमच्या मुलतानी गाईचं दूध आहे. चटकन घे बहू, अगदी मलाईदार आहे. तू अगदी चांगला मुलगा आहेस. घे बहू, चटकन घे. छान, हे मला आवडलं. आणि असं म्हणत लीलानं ते भांडं अपूच्या ओठांना लावलं. लाजू नकोस. हे बघ, मी डोळे बंद करते. पाहूया बरं तू किती पटकन दूध पितोस ते. एक भला मोठा घोट घेऊन अपूनं दुधाचा काही भाग संपवला आणि ते भांडं परत लीलाच्या हाती देत दुधानं भिजलेले ओठ पुसून घेतले. लीलानं एका दमात ते उरलेलं सगळं दूध संपवून टाकलं आणि त्यानंतर ते दोघेही खूप वेळ नुसतेच खेदळत राहिले. दूध गोड होतं की नाही? अपू म्हणाला. पण तू असं का केलंस? उष्ट दूध का प्यालीस? तू असं करायला नको होतंस. मला प्यावंसं वाटलं म्हणून मी प्याले. तुला की नाही खूप गोष्टी येतात, पण आज ना मला काही कोडी शिकव बरं का. भाग 65. क्रूर चेष्टा. फारच आर्थिक अडचण असतानाही जून महिन्यात सर्वजयानं अपूची मुंज उरकली. आता तो खऱ्या अर्थानं ब्राह्मण झाला होता आणि वेदांचा अभ्यास करू शकणार होता. त्यानंतर काही दिवसांची गोष्ट. अपू लीलानं दिलेलं एक पुस्तक घेऊन वाचत बसला होता. तेवढ्यात कोणीतरी दरवाजा ढकलला. अपूनं वर पाहिलं तर लीला त्याच्याकडे खोडकरपणे पाहत आणि हसत उभी होती. तो म्हणाला, केव्हा आलीस? पण तूही खूपच आहेस हं. सोमवारी परत येऊ म्हणून तू सांगितलं होतंस. त्यानंतर किती सोमवार गेले कोणास ठाऊक, पण तुझं परत यायचं चिन्हच दिसलं नाही. खाली बसत ती म्हणाली, पण मी कशी येणार? तिथं माझं नाव शाळेत टाकलं होतं. त्यातच वडील आजारी पडले. आता तर तुला सांगायचं म्हणजे आम्हाला कलकत्त्यालाच राहावं लागणार आहे असं दिसतं. आता थोडे दिवस सुट्टी आहे म्हणून आईबरोबर आले. आता आम्ही बुधवारी परत जाणार आहोत. अपूच्या तोंडावरील आनंदाचं हास्य कुठल्या कुठं पळालं. यानंतर तू इथं राहणार नाहीस होय? बाबांना बरं वाटल्यास परत येऊ. आणि आता तू आधी डोळे बंद कर बघू. खुदकन हसून लीला म्हणाली. का? डोळे बंद कर म्हणून सांगितलं ना. अपूने डोळे बंद करताच आपल्या मांडीवर काहीतरी ठेवलं गेलं आहे असं त्याच्या लक्षात आलं. त्याने चटकन डोळे उघडले. लीला मोठमोठ्यानं खिदळत होती. त्याच्या मांडीवर एक मोठा खोका होता. तो उघडून पाहिला तर त्यात एक धोती, चादर आणि पंजाबी पद्धतीचे रंगीत कपडे होते. आवडले ना? तुझी मुंज झाली ना म्हणून आईनं पाठवलेत. ते कपडे खरोखरच महागडे होते. अपूनं यापूर्वी इतके महागडे कपडे कधीही वापरले नव्हते. लीला एकटक अपूकडे पाहत होती. ती म्हणाली, तुला माहिती आहे का, या महिन्यात तुझ्या चेहऱ्यात बराच बदल झालाय. तू बराच मोठा झाल्यासारखा दिसतोस. मला तुझं जानवं दाखव पाहू. कान टोचले तेव्हा तुला दुखलं नाही? अरे तुला काय सांगू, माझ्या चुलत भावाची मुंज झाली तेव्हा कान टोचताना तो रडायलाच लागला. हातातला एक अंक उचलून दाखवत अपू म्हणाला, तू ही गोष्ट वाचलेस का? बघू, कोणती? अपूनं ती गोष्ट वाचूनच दाखवली. जवळपास 2 शतकांपूर्वी समुद्रात बुडालेल्या आणि खूप शोध घेऊनही न सापडलेल्या एका स्पॅनिश जहाजाची ती गोष्ट होती. अजून त्याचा शोध लागला नाही. शोध मोहिमेवर आज अखेर 10 लक्ष पाऊंड स्टर्लिंग खर्च झालेत. रुपयात हिशोब केला तर किती होतील ते पहा. मोठा झाल्यावर मी ते जहाज शोधून काढीन, कारण त्यात फार मोठा खजिना आहे. पण त्यासाठी लागणारं जहाज कुठून आणशील? लीलानं शंका उपस्थित केली.
खजिना असलेलं ते जहाज शोधून काढायचं तर समुद्रात जायला तुला स्वतःचं जहाज नको? पण कुठे जायचं ते मला माहिती आहे. ते सगळं या गोष्टीतच दिलंय. आता फक्त जहाजाचा प्रश्न राहिलाय. मी मोठा झाल्यावर इतके पैसे मिळवीन की एखादं जहाज सहज विकत घेऊ शकेन. अपूनं एवढं सांगितल्यावर लीलाचं पूर्ण समाधान झालं. त्यानंतर तिनं कुठलीही शंका उपस्थित केली नाही. ती पुढे म्हणाली, तू कलकत्ता पाहिलायस का? नाही, कधीच नाही. ते या गावापेक्षा किंवा बनारसपेक्षाही मोठं आहे का? पण मी तरी बनारस कुठं पाहिलंय? पण कलकत्ता फार मोठा आहे, या गावाहून तरी निश्चितच. लीला आणि अपू अभ्यासाच्या खोलीत गेले. आपली चित्रकलेची वही दाखवत लीला म्हणाली, पहा बरं, तुला आवडतात का? थोड्या वेळानं अपूचं डोकं दुखू लागलं. त्यानं तशी तक्रार करताच लीला म्हणाली, आत्ता तुझी डोकेदुखी घालवते, माझ्याकडे जादू आहे. आणि असं म्हणत लीलानं आपली बोटं अपूच्या कपाळावर टेकवली. बोटं दाबत ती म्हणाली, गेली गेली का डोकेदुखी? यावर मग ते दोघेही हसले. हसता हसता बराच वेळ निघून गेला. त्यानंतर मग काही दिवसांनी लीला आईसोबत कलकत्त्याला निघून गेली. आईच्या मागे लागून अपूनं जवळच्या एका शाळेत नाव दाखल करून घेतलं. तिथं इनमिन 5 शिक्षक, काही मोडके बाक आणि खुर्च्या होत्या. फळे इतके खराब झाले होते की त्यांच्यावर धड लिहिताही येत नव्हतं. थोडेफार फाटके नकाशे तेवढे तिथं होते. शाळेसमोरच उघडी गटारं वाहत होती. खिडकीतून बाहेर पाहिलं तर गटारीतून वाहणारी सगळी घाण आणि आजूबाजूचा कचरा दिसायचा. त्या वासानं डोकं भणभणू लागायचं. मोकळा श्वास घ्यायचा असेल तर कुठेतरी बाहेर पळून जावं असं वाटायचं. आजूबाजूला कुठे हिरवळ नाही की कुठली रम्य झाडी नाही. सगळीकडे नुसती घाण आणि फाटके कागद. त्या शहरी वातावरणाची अपूला मुळीच सवय नव्हती. एके दिवशी तो त्याच्या वर्गमित्रांसोबत झोपडपट्टीत गेला. तिथं प्रत्येक कुटुंबाला एकच खोली होती. अंगणात कोळशाच्या शेगड्या धगधगत होत्या. शेगड्यांमधून इतका धूर निघत होता की अपूचा श्वास कोंडल्यागत झाला. त्याचा मित्र आणि त्याचे आईवडील अपूला थांबायचा आग्रह करत होते, पण अपूला थांबणंच अशक्य झालं, कारण त्या हवेत श्वास घेणंही कठीण होतं. घाईघाईनं तो झोपडपट्टीबाहेर आला. तो घरी पोहोचला तर तिथंही तो घाणेरडा वास त्याची जणू सोबत करत होता. इथं कुठंही हिरवळ नव्हती की कुठं जमिनीचा स्पर्श नव्हता. या हवेलीत आल्यापासून आपण कुठेतरी अपरिचित ठिकाणी येऊन पडलो आहोत असंच त्याला वाटायचं. इथं आपलं म्हणावं असं काहीही नव्हतं. मोठ्याने बोलता येत नव्हतं, मोकळं फिरता येत नव्हतं की हसता येत नव्हतं. त्या दिवशी सकाळी अपू बाहेर पाहत बसला होता. अंगणात हवेलीतल्या मुलांनी बाबागाडीचा खेळ सुरू केला होता. अपू त्यांची गंमत पाहत उभा राहिला. बाबागाडी चांगलीच मोठी आणि नवी होती. तेवढ्यात अपूला पाहून एक मुलगा म्हणाला, अरे ये ना, गाडी ढकल की. हेव्यानं त्यांच्याकडे पाहत असलेला अपू आपल्याला बोलावत आहेत म्हटल्यावर चटकन त्यांच्यात सामील झाला. तो म्हणाला, मी ढकलतो, पण नंतर मला पण गाडीत बसू द्यायचं हां. यावर रमण म्हणाला, ठीक आहे, बघूया. आता ढकल तर खरं, जरा जोरात ढकल. बराच वेळ तो खेळ चालला. शेवटी रमण म्हणाला, आता थांबूया, आता तिसरे प्रहरी खेळू. ते बाबागाडीसह निघून चालले आहेत असं पाहून अपू म्हणाला, मला बसायला मिळणार नाही? चल जा, आता नाही, ते तिसऱ्या प्रहरी पाहू. फार वेळ ढकलली तर गाडी मोडेल. निराशेनं अपूचे डोळे भरून आले. बाबागाडीत बसायला मिळेल म्हणून तो अक्षरशः सकाळपासून गाडी ढकलत होता. हे आपलं बरं आहे. आपलं काय ठरलं होतं? मी सकाळपासून गाडी ढकलतोय आणि आता माझी पाळी आल्यावर हे सांगते होय? रमण मोठ्याने किंचाळा. मग ढकलीस कशाला? काही गरज नव्हती. जा, निघून. तुला कोणी सांगितलं होतं गाडीत बसायला देऊ म्हणून? गाडीला पैसे पडतात, माहिती आहे? चांगलं आहे. मान हलवीत उपरोधानं अपू म्हणाला, मग का म्हणून मला वचन दिलं होतं? शांतूच म्हणाला होता की. सकाळपासून गाडी ढकलून माझे हात दुखतायत आणि आता माझी पाळी आली तर हे सांगताय? चांगलं आहे. पुन्हा चिडून रमण म्हणाला, मी तसं काहीही बोललो नव्हतं. शांतू तोंडातल्या तोंडात काहीतरी बडबडू लागला. तेवढ्यात मालकांचा मोठा मुलगा तेबू पुढे आला आणि त्यानं अपूच्या मानेला धरून त्याला जोरानं ढकलून दिलं. चल निघू इथून. आम्ही नाही आमच्या बाबागाडीत तुला बसू देणार. तुझ्या खोलीत जा. आमच्यात खेळायला आलंसच कशाला? खरं म्हणजे तेबू अपूपेक्षा लहान होता आणि त्यामुळेच अपूचा संताप इतका अनावर झाला की त्यानेही तेबूला असं काही ढकललं की तो भेलकांडत भिंतीवर जाऊन आदळला. तेबू एवढ्या जोराने किंचाळला की आजूबाजूला काम करत असलेले नोकर, पहारेकरी आणि त्याचे वडीलसुद्धा काय झालं म्हणून तिथं धावत आले. कुणी पाणी आणलं, कुणी वारा घालू लागलं, कुणी मलमपट्टी आणली. मोठाच गोंधळ सुरू झाला.
बाहेर सुरू असलेला तो गोंधळ पाहून वाड्याचे मुख्य मालक बोरोबाबू बाहेर आले. त्यांनी विचारलं, कोणी मारलं त्याला? अपूला पुढे ढकलत पहारेकरी राम निहार सिंग म्हणाला, कोण आहे मुलगा? मला वाटतं बनारसहून आलेल्या त्या स्वयंपाकिणीचा मुलगा आहे, यानंच मारलं. तेवढ्यात गिरीश सरकार पुढे आला आणि म्हणाला, हा मुलगा खरोखरच फार दुष्ट आहे. त्या नाटकाच्या दिवशी पाहिलं ना, अगदी मालकांसमोर बसला होता. उठ म्हटलं तर मला उलटून बोलत होता. काही दिवसापूर्वी मी याला पाहिलं तर हे महाशय पंजाबी ड्रेस घालून सिगारेट ओढत फिरत होते. या वयात तो एवढं करतो तर पुढं काय? रमणकडे वळून बोरोबाबू म्हणाले, आज तुमचे गुरुजी आले नाहीत का? आज अभ्यास नाही आहे का? कोण आहे रे तिकडे? जा, माझी वेताची छडी घेऊन या. त्या पोरामध्ये खेळायला तुम्हाला कोणी सांगितलं होतं? डोळ्यात पाणी आणून बचावात्मक सुरात रमण म्हणाला, तोच आमच्यात खेळायला येतो. आम्ही त्याला कधीही बोलवत नाही. पाहिजे तर शांतूला विचारा. त्याला तुमची इंग्रजी मासिकं वाचायला पाहिजे असतात. सारखा बैठकीच्या खोलीत जातो आणि सगळ्या वस्तूंना हात लावतो. नापसंती दर्शक मान हलवत गिरीश सरकार म्हणाला, या वयात हे वर्तन कठीण आहे. एवढं झाल्यावर मग अपूला उद्देशून बोरोबाबू म्हणाले, इकडे, इथं उभं राहा. तेबूला का मारलंस? भेदरल्यामुळे अपूची जणू वाचाच गेली होती. त्यानं तेबूला ढकललं होतं खरं, परंतु ती त्याची एक क्षणिक प्रतिक्रिया होती. तसं करायचा त्याचा उद्देशच नव्हता. शुष्क झालेली जीभ कशीबशी वळवत तो म्हणाला, मी नाही हो, पण त्यानेच मला आधी ढकललं, त्यामुळे मग मी. अपूचं बोलणं पूर्ण होत नाही तोच बोरोबाबू कडाडले, तो केवढा आहे ते तुला दिसत नाही का? आपल्या बाजूनं अपूलाही बरंच सांगता आलं असतं. ती मुलं कशी वागली, त्यांनी त्याची कशी क्रूर चेष्टा केली, हे सगळं तो सांगू शकला असता. परंतु तो काहीही बोलू शकला नाही. हवेलीतले सगळे लोक त्याच्याचकडे पाहत होते. तोंडातल्या तोंडात काहीतरी फुटफुटण्यापलीकडे तो काहीही बोलू शकला नाही. तेवढ्यात बोरोबाबू गरजले, मूर्ख उद्धट गाढवा, तुला काही पद्धती आहेत की नाही? इकडे येऊन या मुलांमध्ये मिसळायला तुला सांगितलं कोणी? आण रे ती छडी. दुसऱ्याच क्षणी अपूच्या पाठीवर छडीचा प्रहार झाला. काय होतं आहे तेच समजत नव्हतं. सपासप छडीचे प्रहार बसत होते. यापूर्वी अपूनं कधीही असा मार खाल्ला नव्हता. त्याच्या वडिलांनीही त्याला कधी 4 बोटं लावली नव्हती. नकळत छडी धरण्याचा प्रयत्न त्यानं केला, परंतु बोरोबाबू निर्दयीपणे प्रहारांवर प्रहार करतच राहिले. एका स्वयंपाकिणीच्या मुलानं असा गुन्हा करावा हेच त्यांना सहन झालेलं नव्हतं. तेबू देखील आपल्या डोक्याला झालेली जखम विसरून ते भयावह दृश्य पाहत होता. मार मारून थकल्यावरच बोरोबाबू थांबले आणि म्हणाले, नालायक दुष्ट कुठला, मी तुला शेवटचं सांगतो. तू पुन्हा हवेलीतल्या पोरांबरोबर दिसलास म्हणून ऐकलं तर तुम्हाला मी इथून हाकलून काढीन. आणि आजूबाजूच्या लोकांकडे वळून ते पुढे म्हणाले, पाहिलं धीरेन बाबू, आई विधवा आहे, तिला मॅनेजर सतीश बनारसहून इथं घेऊन आलाय. म्हटलं बिचारी विधवा आहे, राहू दे आपल्या आसऱ्याला. आणि याचं हे असं चालले, आई राब राब राबते आणि हे कार्टं पंजाबी कपडे घालून रस्त्यावर भटकतं आणि सिगरेट ओढतं. मान हलवीत धीरेनबाबू म्हणाले, हे असं होणार आहे मला माहितीच होतं. काही दिवसांनी पाच तुम्ही तो कोकेनसारखे अंमली पदार्थ घ्यायला लागेल, त्यानंतर चोऱ्या करायला लागेल, आईच्या सुद्धा चोऱ्या करेल. शेवटी तो बनारसहून आलाय ना. बाहेर काय घडतं ते साधारणतः हवेलीतल्या आतल्या लोकांपर्यंत पोहोचतही नसे. स्वयंपाकघरात काम करणाऱ्या स्त्रियांना तर कुठलीच खबरबात नसे. परंतु आज घडलेल्या त्या प्रसंगाची वार्ता सर्वजयापर्यंत सुद्धा पोहोचली. सर्वजयाला बोलवून घेऊन मालकीनबाई म्हणाला, तुझा मुलगा असाच जर गुंडगिरी करणार असेल तर. काही न बोलता सर्वजया निघून आली. आज त्यांनी अपूवर हात उचलला. त्यांचं इतकं धाडस तरी कसं झालं? तो किती सालस निरागस आहे. म्हटलं तर लहानच आहे. अजूनही तो आईशी खेळतो, तिला चिडवतो, अंधारात दडून आईला भीती घालतो. असा तो मुलगा या लोकांना काय करणार? सर्वजया अपूला शोधू लागली, परंतु तो शाळेत निघून गेला होता. अंतिम प्रकरण, पथेर पांचाली. आपल्या अडीअडचणी, आपल्या समस्या आणि काळजा याविषयी अपू आईला काहीही सांगत नसे. आज शाळेतल्या हॉकी सामन्यात त्याच्यावर अंपायरची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यासाठी लागणारी शिटी घेण्यासाठी म्हणून तो 3रे प्रहरी घरी आला. अजून त्याला फारसं चांगलं खेळता येत नसलं तरी त्याचा निष्पक्षपातीपणा पाहूनच त्याच्यावर ती जबाबदारी सोपवण्यात आली होती. चालताना त्याला सकाळचा तो प्रसंग आठवत होता. सिगारेटविषयी जी कागाळी करण्यात आली त्याचं स्पष्टीकरण तसं पाहिलं तर अगदीच साधं होतं. एके दिवशी मेजाबहूनं पाठवलेला तो पंजाबी पोशाख घालून
तो सहज म्हणून फिरत निघाला होता. त्याला वाटलं, फॅशन म्हणून लोक पंजाबी पोशाख घालतात आणि सिगारेट ओढत फिरतात, तर आपणही उगीच आपलं गंमत म्हणून तसं करून पाहायला काय हरकत आहे. त्या दिवशी आपले खाऊचे पैसे खर्च करून त्याने एक सिगारेट घेतली होती. त्याला स्वतःला ते काही फारसं आवडलं नव्हतं. उलट खाऊचे पैसे असे खर्च झाल्याबद्दल वाईटच वाटलं होतं. परंतु कसं कोण जाणे, गिरीश सरकारनं त्याला पाहिलं होतं आणि त्याचा फायदा घेऊन ती कागाळी केली होती. नशीब की आज लीला इथं नव्हती. ती इथं असती तर किती लाजीरवाणं झालं असतं. आता ती इथं आली तरी ते लोक कदाचित तिला आपल्याशी बोलूही देणार नाहीत. आईच्या कानावर ते गेलं की नाही कोणास ठाऊक. त्यामुळेच तर तो शाळेत पळून गेला होता. चालता चालता संगीताचे सूर अपूच्या कानावर आले. कुठेतरी ग्रामोफोन सुरू होता. सुरांच्या त्या जादूनं अपूवर जणू मोहिनी टाकली. तो पुरता झपाटल्यासारखा झाला. सकाळी बसलेला वेताचा मार, अपमानाची ती जिव्हारी जखम, शाळा, हॉकीचा तो खेळ, हे सारं विसरून त्याचं मन निश्चंडीपुरातल्या नदीकाठी जाऊन पोहोचलं. तिथल्या सगळ्या गोष्टी एकामागून एक मनपटलावर उमटत राहिल्या. खोलीत पाय ठेवतानाच आईनं विचारलं, आज इतक्या लवकर का आलास? अपूला जवळ घेऊन त्याच्या पाठीवरून हात फिरवत सर्वजया पुढे विचारू लागली, आज मालकांनी तुला बोलावून घेतलं होतं का? काय झालं? ते तुला काही बोलले का? ते होय, काही नाही. त्या टेबुलं थोडं लागलं होतं म्हणून बोरोबाबू काय झालं ते विचारत होते. ते तुला काहीच बोलले नाहीत? नाही, अजिबात नाही. सर्वजया थोडा वेळ तशीच बसून राहिली. माझ्या मनात एक विचार येतो, आपण इथून दूर जावं असं तुला वाटतं का? अपू एकदम दचकल्यासारखा आईकडे पाहू लागला. दूर जायचं म्हणतेस? पण कुठे जाणार ग आई? निश्चंडीपूरला का? कदाचित तेच योग्य होईल. तिथं मी पुजारीचं काम करू शकेन. आता तर काय माझी मुंजही झाली आहे. मला वाटतं तेच योग्य होईल. इथं राहण्यात काहीच अर्थ नाही. विचारात हरवलेली सर्वजया थोडा वेळ थांबून मग म्हणाली, मला वाटत होतं की आपण बनारसला गेलो तर. एवढी चर्चा झाली, परंतु कुठलाही निर्णय झाला नाही. सर्वजया आपल्या कामाला निघून गेली. अपू तसाच बसून राहिला. उकाडा इतका जाणवत होता की खेळायलाही जावंसं वाटत नव्हतं. तशातच आता त्याचं डोकंही दुखू लागलं. बाहेर तबेल्यातून घोड्यांच्या खिंकाळण्याचा आणि टापांचा आवाज येत होता. 2 घोडे आपसात भांडत होते. हळूहळू सगळीकडे धूर पसरू लागला. स्वयंपाकघराच्या छतावर कावळे ओरडू लागले. अपू जमिनीवर पडला. डोकं जणू फुटू पाहत होतं. दिवसभर आग ओकणारा सूर्य हळूहळू मावळतीकडे झुकला. विचारांच्या तंद्रीत केव्हा डोळा लागला तेही कळलं नाही. दीदी याच दिवसात वनभोजन करायची. पण नको, नको ग दीदी, इतक्या उन्हात तरी नको. तेवढ्यात रानूदी त्याच्या कानात काहीतरी कुजबुजू लागली. आपल्या मोठमोठ्या आकर्षक डोळ्यांनी काहीतरी विचारू लागली. नाही ग रानूदी, आपलं निश्चंडीपूर सोडायची माझी मुळीच इच्छा नव्हती. इथं आमचं आहेच काय. पण आता करायचं तरी काय? तिथं जत्रेत तो हारण वेळूच्या बासऱ्या विकायचा. बासरी घेण्यासाठी बाबांनी 1 पैसा दिला होता. बाबा, अपूच्या डोक्यावरून हात फिरवत बाबा त्याचं कौतुक करत होते. किती छान गोष्ट लिहिलीस. छापून आल्यावर मला जरूर दाखव हां. बाबा, कोकेन काय असतं? तो गिरीश सरकार आणि ते धीरेनबाबू म्हणतायत की मी लवकरच कोकेनसुद्धा घेणार आहे म्हणून. ते काय असतं बाबा? अपू, उठ, उठ बरं, संध्याकाळ होत चालले. तू खेळायला जाणार होतस ना? मला वाटलं तू तिकडेच गेला असशील. आईची हाक ऐकू येताच अपू खाडकन उठून बसला. अपू उठून खिडकीजवळ गेला. तबेल्यातल्या घड्याळात 6चे टोल पडले. ऊन उतरलं असलं तरी खोलीच्या भिंती अजूनही तशाच तापलेल्या होत्या. खोलीतल्या कुचकट वासात तबेल्यातून येणारा तो वास मिसळला. त्या वासानं अपूच्या मनात आणखीच घृणा उफाळून आली. निश्चंडीपूर सोडून जवळपास 3 वर्ष झाली होती, परंतु ते घर अजूनही जणू अपूला बोलावत होतं. ते वेळूबन, घराजवळचा तो तलाव, इच्छामतीचा घाट त्याला खुणावत होता. आपल्या घराजवळचं ते लिंबाचं झाड पुन्हा बहरून आलं असेल. ते निळे पक्षी शिरीष वृक्षावर अजूनही तसेच गात असतील. पुराच्या पाण्यानं इच्छामती दुथडी भरून वाहिली असेल. लोक घाटावर आंघोळीला जात असतील. धीवर लोक नदीच्या पात्रात जाळी टाकत असतील. मावळतीच्या वेळी सूर्य त्या प्रचंड वटवृक्षापलीकडे जात असताना आठवड्याचा बाजार आटोपून नीलू, टीनू, पोतू ही मुलं त्या अरुंद पायवाटेवरून घराकडे परत येत असतील. हळूहळू आपल्या त्या जुन्या घरावर संध्याकाळ उतरत असेल. पक्षी भराऱ्या घेत किलबिलाट करीत घरट्याकडे परतत असतील. तो पिवळा पक्षी
अजूनही कदाचित भिंतीवर येऊन बसत असेल. आईनं लावलेल्या त्या लिंबाच्या झाडाला यावर्षी निश्चितच बहार आला असेल. संध्याप्रकाश संपून अंधार दाटून येत असेल. परंतु त्या अंधारात आता तिथं कोणीही दिवा लावत नसेल. रात्रीच्या त्या भयान अंधारात तिथं आता रातकिडे किरकिरत असतील, घुबडं घुतकारत असतील. एवढंच नव्हे तर तिकडे कोणी फिरकतही नसेल. अंगणात फुलं फुलली तरीही ती तशीच कोमेजून जाऊन गळून पडत असतील. बोरी पिकल्या तरी वाया जात असतील. आणि तो पिवळा पक्षी आला तरी किलबिलाट करून थकत असेल आणि शेवटी निराश होऊन परत जात असेल. निश्चंडीपूरच्या शेतावर रोज रोज तीच सुंदर संध्याकाळ उतरत असेल. परंतु हवेलीतल्या सर्व लोकांसमोर भर चौकात एवढा अपमान होऊनही आणि वेताचा मार खाऊनही ज्या अपूनं एकही अश्रू ढाळा नव्हता, त्याच अपूच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. अंतर मनाला विषण्ण करणारी दुःखद जाणीव विंधून जात होती. हे ईश्वरा, आम्हाला परत आमच्या निश्चंडीपूरला घेऊन चल. निश्चंडीपूर सोडून मला दुसरीकडे कुठंही जावंसं वाटत नाही. तिथं गेलो नाही तर कदाचित मी जगणारही नाही. परत जायचंच असेल तर मला तिथंच गेलं पाहिजे. ईश्वरा, मला एवढी भिक्षा घाल, माझी एवढी प्रार्थना पूर्ण कर. परंतु नियतीचा नियंता, जीवनाचा सूत्रधार, तो रस्त्यांचा ईश्वर सहृदयपणे हसत होता आणि रस्त्यांच्या गाण्याकडे जणू बोट दाखवित होता. तो जणू सांगत होता, वेड्या मुला, या रस्त्यांना अंत नाही. हे अंतहीन रस्ते क्षितिजांच्याही पलीकडे पसरले आहेत. तुझ्या कल्पनेच्याही पलीकडे जाऊन ते तुझ्या जीवनात उतरले आहेत. ते माणसाच्या भूतकाळातून निघून त्याच्या भविष्यापर्यंत गेले आहेत. तू आता हे रस्त्यांचं गाणं ऐकलं आहेस. आता तू थांबू शकत नाहीस. आता तू मागे जाऊ शकत नाहीस. तुला पुढेच चाललं पाहिजे. चल, माझ्या या रस्त्यांवरून तू पुढे चल. माझे हे रस्ते केवळ तुझ्या निश्चंडीपुरातल्या वेळूवनापर्यंतच जातात असं नाही, किंवा तुझ्या आवडत्या वडाच्या झाडाजवळ जाऊन थांबत नाहीत. ते इच्छामती आणि नेत्रवतीच्याही वरून उड्डाण करून त्यांच्या पलीकडे असलेल्या मावळतीच्या क्षितिजाला छेदून जातात. त्यांच्याही पुढे देशोदेशी जातात. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत, परिचितापासून अपरिचितापर्यंत, ज्ञातापासून अज्ञातापर्यंत. चल, तो पुढचा प्रवास आपण सुरू करूया.